आता बघू शकता सुंदर शेठची तब्येत कशी झालेली आहे. हळूहळू ग्रो व्हायला लागला आहे. कारण की काय झालेलं, सुंदर शेठ आपला हेच खात नव्हता, खाद्य खुराक खात नव्हता अजिबात. मग अचानकच हे 4-5 दिवस झालं पाठी सगळी चाटून पुसून खातोय, रवत एक नंबर करतोय. हे बघू शकता. मग आता जशी तब्येत होईल तसं बाबा आणि स्पीड लावणार, काही विषयच नाही. आणि इतका शहाणा पळतोय दोन्ही खांदी. वासरू एखादा असं बाहेर खेळ पडायला लागले की लगेच आत ओढतोय. अजून 15 दिवसात बघा सुंदर शेट कसं दिसतील. ए सुंदर सर पुढं. आणि ह्या साहेबासने आता स्प्रे आणा निघालोय. आपला सिल्वरचा स्प्रे मिळतो, सिल्वर कोटिंगचा. तो स्प्रे आणा निघालो. तो स्प्रे मारला की बरोबर असा लेप दिल्यासारखं कोटिंग बसतं जखमेवर. काल फेऱ्याला गेलेलो घेऊन, तर हे बघू शकता कुठे गेलं हे एवढं नाही, तर इकडं पाक घरच झालाय बघा. हाय का काय रे साहेब मागले. ए टग्या होते कडा चालेल का. तो सिल्वर कलरचा स्प्रे आणला तुमच्याबरोबर शेअर करतो. काय काय फॅमिलीला माहीत नाही तो स्प्रे कसा आहे. आणि असं स्प्रे कोटिंग मारलं का नाही जाग्यावर जखमच असे 3-4 दिवसात एकदम खट्टच होत्या. आणि माश्या वगैरे काही बसत नाहीत. तर ही मंचीला काय आम्ही खेळ वगैरे केला का तसलं काही केलेलं नाही. फक्त विषय काय झाला आहे, ती पहिली ट्रीटमेंट केल्यामुळे ते ह्याच्यावर पडलं की ते जखम येते. म्हणजे ते हळूहळू डॉक्टर म्हणजे भरत येणार, ते एकदम भरणार नाही कारण ते आतनं जखम आहे. ते पहिल्यासारखं पहिल्या स्टारला फेरा टाकलेला तशी जखम झालेला नाही. यांचा काय विषय नाही ह्याचं आला बघा मागं. आणि तुमच्याबरोबर शेअर करायचं टग्या सगळीकडे. तर इकडे बघू शकताय आला बघा टग्या. ही गँग घेऊन आलो बघा. त्या दिवशी मागल्या 2 दिवसापूर्वी वडगावच्या बाजारात गेलेलो, तेव्हा 4 घेऊन आलो. ही 4 पण बोकडा आहेत. कारण की हळूहळू आपण प्रजा वाढवायची आहे यांची. आणि ह्यांचं एक शेड बाहेर बांधायचं आहे तिकडं. नाही गायासनी आता शेड बाहेर बांधणार आहे आम्ही, असा विषय झाला आहे. या गाया जाणार बाहेर आणि इथं ही गँग असणार ओपनमध्ये. मग आता गायासनी तिकडे शेड बांधायचं आहे लवकरच. अगं बानूला काय, बानू काय ग हा अशी दुखतेच वे बागत निवांत अशी बघते बघ. इकडे ब्रह्मा ही माणसाळ्याला बघा जायला तिकडे येते माग. आता बघा आणि असं झालंय, ह्या चौघांचा ग्रुप पडलाय आणि ह्या चौघांचा ग्रुप पडला. ही अजिबात ह्यासने मिसळून घेण्यात आलीत. ही भारती आली बघा कशी बावाटे बघा की. आणि आपलं साहेब खूप अग्रेसिव्ह झालेले आहेत. आला अंगाव आला टग्या फेकून उचलून तिकडे सर. त्यावेळेस एक वैशिष्ट्य काय माहिती, जोपर्यंत आपण त्याकडे बघतोय तोपर्यंत अंगाव येत नाही. जरा दुर्लक्षित गेलं, जरा दुर्लक्षित झालं की आला अंगाव. हा तुझ्या चक आणि एका दादाची कोंबडी आली. किंवा बाबा कोंबड्याला एवढा भेटतोय बैल कशी सांभाळलं तरी पण शकतो. 1 2 3 4 5 तिकडे एक 6 बैल सांभाळतो. ह्यांचं भ्या वेगळं आणि ह्या साहेबाचं भ्या वेगळं. प्रत्येकाच जनावराचं भ्या वेगवेगळं असतं. ह्याचं भ्या असं आहे की ह्याचं भ्या वाटतं ही चोच मारल आणि चोच अशी आहे की रक्तच काढणार. मुळात मला सगळ्यात जास्त भ्या वाटतं इंजेक्शनच. त्यामुळं आगे चला ओ शेट सर मागे बाबाला काय झालं कोणाष्ट या 4-5 दिवसात इतकी मस्ती म्हणजे याचं रूपच बदलले. मारा येते सारखं आणि प्रत्येक वेळेस म्हणजे म्हणतो की ओ टग्या. त्या टग्याचं मला एवढं का बी वाटतंय खरं सांगतो तुम्हाला. आज म्हणतो बघावं टग्या काय करतो. टग्या पुढे मी उभा होतो आत्ता. टग्या जरा भ्या धावलं, टग्या काय गेला नाही. म्हटलं बघ्या तर काय करतोय. माझं धाडसच केलं त्या पुढेच उभा राहिलो.
तर टॅगेनं बघा काय केलं हो का. बघा हे बघू शकता. आता अंधार पडलाय, थांबा दाखवतो तुम्हाला. आता इकडे गेलो की लगेच येते बघा. हो का, आला बघा, आला का बघा. हे टॅग्या का आलं का, हे टॅग्या जायचं नुसती चोच मारले त्याने इथं बघा, इथं बरोबर. म्हणून टॅग्याचं बे वाटते, बाकी काय नाही. असं टॅगे मला पहिल्यांदा वाटलं की म्हणजे आतापर्यंत माग लागायचा, खरं एवढं वाटलं होतं एवढा हे करेल, चोच एवढी लागत असेल वगैरे वगैरे. आज पहिल्यांदा कळालं कोंबडी चोच किती लागू शकते. तर मी हाणल्यावर डबल मागा लागला माझ्या. त्यातनं पुढं आता टॅग्या पुढं मी स्टंट कधी मारणार नाही. आज मारला पहिल्यांदाच, त्याचा प्रसाद मिळाला बघा टॅग्याचा. आणि हे दुसरा टॅग्या जवळ आले की आला, सांग सर मागे, सर सर मागे, सर 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 मागे. बाबाला काय झालं काय कळलं, लय मस्ती करायला लागलाय. हे बघा काय म्हटलेलं तुम्हाला, पहिल्यांदा दावणीला तो असं करायला लागलाय. आज पण त्यानं असं केलं नव्हतं, बाहेर करायला मस्ती, एवढी मस्ती त्यानं कधीच केलेली नव्हती. आता मला पण भ्या वाटते कधी कधी या पुढं जायला, म्हणजे एकटा सोडतो मी कधी कधी स्टंड मारत. तर आता थोडंसं भ्या वाटतंय, लय मस्ती करायला लागलं लय. बघा, आणि ही गव्हाणीच बघा काय हाल केलं. नुसता 4 दिवसात त्याने खेळ गेला, आणि काल तर लय मोठा खेळ गेला त्याने. सकाळी लुटून काढले सगळे. हे राय बा, हा पहिला असं म्हटलं की लगेच गप्पा घ्यायचं. बघा कसं केलं. नुसतं चला पुढे जाऊ दे अंगावी बाबा. हे भावडी आहे कसं आहे बाबा, अवघड आहे. आणि दुसरा झाल्यावर काय करायचं, दुसरा चौथा झालं काय रे. हा पुढं पण येऊन देणार झालाय. यो बाहुड्या तो यो मागायचो तिकडे. बाबा रक्तच काढलं. जलावल्यापासून पहिल्यांदा मला कोंबडा चावला असेल बघा. यो कधी चावला नव्हता, ते पण झालं. नात करते काय. शेठ, ओ शेठ, तुम्हीच त्याच्यावर बसतायचा. बाद झाला आता, आला जा बघा. ये बाबा ये, हा ये. उचलून आपतीन का नाही तुला. खरं काय झाली टॅग्या, ए टॅग्या तुझ्यावर पण लागा जीव बसला, त्यामुळे तुला मारत नाही. त्याला गैरफायदा घ्यायला लागला बरं का. चाल तिकडा. ह्याची बघा मस्त. तर रायबा शेटचा आणि सुंदरचा फेरा टाकायचा आहे. तर रायबा शेट बघू शकताय कसं आहे. आता तर पळवलेला नाही म्हणून एवढा मोठा झाला आहे. आता दुसरा झाला की चालू. चला साहेबाचा फेरा टाकून घेतो सुंदरभर मस्तपैकी. हा कसं पळते आहे गाडी कळलंच. होय होय एवढी
काय करा आधी सुंदर नाही का हा सुंदर नाही का पण मी आधी आधी ह्यो टाके समजा काय साहेबासून भोका लागली गमत मला हो वाट लावली वाट चादर हिथं ठेवलेली इथनं बाबांना कशी ओढून घेतल्या पण असं बघा इथं घेतल्या आणि असं चालू असते पाठी खाते का काय कोण असतात आता थोडीशी जरा लागलेली ॲक्टिव्ह यायला एसनी टाकल्यामुळे जरा नर्वस होती ती त्याचं औषध चालू केलं डॉक्टरने फोन लावले गोळ्या वगैरे दिल्या तिने फक्त म्हणजे व्यसन जरा दररोज मागं पुढं करा मग ते चालू येतं त्यांचं बाबा काल फेरा पडल्यामुळं चांगलाच हे झालं आणि ही गँग 4 गँग घेऊन आली 1 2 3 4 आणि इकडे 4 हे आवरायला लागले आता हे आवरायचं परत ते आवरायचं परत खाद्य ठेवायचं वैरण टाकायची गायासनी खाद्य वैरण ह्यासनी सेपरेट वैरण ह्यासनी सेपरेट वैरण जायचं अजून असलं भारी वाटतंय कारण की सकाळी लवकर आलेलो आणि लवकर सगळं स्वच्छता करून खाद्य ठेवून पाणी दाखवून वैरण टाकून कशी बसलेली बघा सुंदर शेत भाज्या शेत इथं काय बाजारात दिसतं ना इकडं रायफल इकडं रायबा 1 2 दोघांची तोंड एकसारखी आहेत त्या दोघांची एकसारखी आहेत तिसऱ्याचं बाजाराचं तेवढं तोंड फोडा ह्या कांगाव बसला कोण सुंदर आणि भाज्या रायबाच काय उलटच असते सगळ्यांच्यापेक्षा चला बसारा निवांत बाबा नाहीच रे बावर तुला वादी बल्ली भाऊ आयला बल्ली भाऊ आम्ही आलो इथं वैरणीला बल्ली भाऊला आल्याला गावलं नारळ का एवढं पडली ती नाटा दगड उडलं लागल पाय आयला असं गेलं म्हणजे असं नारळ झाड वगैरे बघितलं नाही वाटतं कोकणात आले ग तू मला देखील बांधले नारळ खोबरं म्हटलं खरं पाणी बाबानं फोडलं खोबरं तर आम्ही आलोय वैरणीला हे राहिलं एवढं म्हणजे आता काय काय नवीन फॅमिली असेल त्याचं माहीत नसेल कुठं आली बघा हे कॉलेज आहे फार्मसी कॉलेज डी फार्मसी कॉलेज त्याच्या शेजारीच आपलं राहणं इथं तिथं बांधाला गावात लावलेलं तिथं वाडा आलेला आहे आणि आपल्या धरणत मारली धरण इथं लावल्या हे पण आपलंच राहणं आहे कालचं इकडे सागवानाची झाडं आहेत मस्तपैकी चला आता वैरण तोडायचे आज नाता आज बल्लीबाबूचं आपण ठरलेलं माहिती आहे का 2 शब्द जरा ऐकायचं आहेत आपल्या फॅमिलीला रे आपल्या फॅमिलीला 2 शब्द ऐकायचं बैलगाडीच्यात बल्ली जरा येतो बस बाबा अरे तो जो शब्द ऐकाय सगळ्यांना आवडते काय एका दादा तरी कमेंट आलेलं काय माहिती आहे का बल्लीबाबूचा फोटो बघितले आम्ही व्हिडिओ बघायला आलो मैदान असून पण मी गावात ते नव बैलगाडी क्षेत्र त्याच्याबद्दल जरा 2 शब्द सांगा बल्लीबाबू क्षेत्र चांगलं आहे हां मोकळीक पाहिजे काय पाहिजे मोकळेपणा पाहिजे मोकळेपणा म्हणजे अशी 8 जनावर 7 जनावर त्यांची वैरण पाणी हां ते ॲडजस्टमेंट करून मग मैदानावर जायचं म्हण 7-8 जनावर म्हणतेच बरोबर आहे ती कसली पाहिजे आपली आहेत ती दुधाची का आपली आहे ती 2 3 दुधाची आहे बल्लीबाब तुला प्रश्न कळालेला नाही कशाचा बैलगाडी क्षेत्र ही कसलं आहे जेवढं चांगलं आहे तेवढं बाद आहे चांगलं काय सांग तेवढं आणि बाद पण सांग चांगलं आहे म्हणजे बाबा
बोलशील का आज? आपण गुलाबात राहायला लागलो, हां आपल्याला पैरे येते ती. बरोबर. आपण गुलाबात नसलो हां की आपण मागे लागायला लागतो. ते काय साहजिकच आहे, दे सोड. 8 दिवसांना देतो, 15 दिवसांना देतो, देत नाही. आता कशी देतील? शक्य आहे का? तुझा बैल आहे का गुलाला? आपला बाहेर न पळू दे, आत न पळू दे, हां ती काही नाही. हां का तुझ्या बैलाला तेवढं स्पीड आहे का? तुझ्या बैलाला तेवढं स्पीड आहे का तुला बैल द्यायला? स्पीड आहे म्हणजे आता वासरं नवीन शिकवायची म्हटल्यावर स्पीड आपण लावलं कशी देतील? कारण त्यांचा नंदी गट काढतोय, गुलाला ती जातोय. हा मेन चीज विचारते ती, गट काढतोय काय यावर. हां बरं, नाही गट काढल्यावर मग काय करायचं? त्या नदीचं काय करायचं भविष्यात? आपण आहे त्यावर त्याला गट नव्हे डायरेक्ट गुलाला तर न्यायला. म्हणजे हे मालकानं ठरवलं पाहिजे. तयारी ठेवायची तेवढी. बरोबर आहे. काय म्हणजे तो काय बाळकी खातोय का कसली वैरण खातोय, हिरवं गार खातोय, दाव किती कसलं गावात आहे कोण रे गावात दाखवी ती. दाखवायला लागलो की अरे हात खडकी दिसत ना. असल्या खाणं असल्यावर नाही पळून कोणाला सांगतो. तर हे माझ्याबद्दल बोलतोय हा. तर हे विषय आहे. नाही बाबा, अरे मी गावात तोडू काही तू तोडा तिकडे दोघं जाय सोडायला. याच्या दोघांचा काय वाद असतो? गाडी ठेवलंय काय आता हे नंतर करू. बल्लीभाऊ खावा येईल आता बघा इथं. ना आता बल्लीभाऊ का खावा रे? काय झाले रे बल्ल्या लागते त्याला. हसू येतं. त्याला आलं भूक. त्याने उन्हाचा आला असतो. आता ते चुक्या मी त्याला काल सांगितलेलं आपण लवकर जाऊया. आता मग मराठा लागला. आवरा आवरा म्हणतो. आता जरा म्हणलं 2 मिनिटं बसावं या सावलीत. तोवर कुंभराज ओके तोवर नाताला म्हणायला लागला त्याला उठ्यो नाही तर मी निघालो बघ. तोड 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 व्हायचं राहिले 2 कवळे राहिले. अजून वराडते वरत. काय ताई बोलली बाबा, काय ताई कुठे गेला? तोडा लागला बहुतेक. आणि भल्या कसं आहे बैलगाडी क्षेत्र? पहिले बैल सांभाळायला सुखाच आहे का? आता कळतंय की तर आम्ही आता ही पिकअप भरलंय बऱ्यापैकी. आता शेवटचे 3 वजे ते आणायचे. त्या 3 वजाला तिघांची आमची भांडणं चालू आहे. घेऊन आता मी आणि ह्यो कोणी आणायचं. भल्या तर म्हणतो मी काय नाही, मी म्हणतो शॉर्टकट जाणार. त्याला म्हटलं आम्ही जा शॉर्टकट जा, फक्त काय असेल ते सकाळी बघू. मग बघू म्हणजे प्रेमानं, म्हणजे भले असं का लागला असं वगैरे वगैरे असं तसं काय नाही. फक्त विषय काय माहिती आहे का, ज्या कमेडी येते ना आपल्याला की बाबा ती बैल नुसती बांधून ठेवते, ती पळवू ना, ती मैदानात नेणार, ती नुसती बैल पळवून चालत नाही. त्यांची निगा, त्यासनी वैरण पाणी खाद्य ही सगळं वेळच्या वेळी द्यायला लागतंय. आणि हे दिलं तर बैल पळतील. बरं आमची बैल मुळात पळना झाली ती. नाही अरे आहे ती रिअल आहे. कुठं माझा बैलानं अजून कुठल्या बैलानं गट काढलेला नाही. तरी पण आम्ही नाद आहे, ह्यो नाद आम्ही जोपासणार. कोणी आम्ही कोणाबर हे बरोबरी करत नाही, कोणाच्या बरोबर ईर्ष्या करत नाही. फक्त आपली बैल आणि आपण मनात पाप नसतंय. हा पहिल्यापासून तुला सांगतोय बल्ली राहतंय. फक्त ती म्हण आहे दुनियातली, थेंबे थेंबे तळे साचे. तसा आपला कार्यक्रम चालू आहे. आता दुसरं काय नाही. बरोबर आहे बल्ली. हा ह्योच विषय आहे. बल्ली बोलला ते 1 नंबर बरोबर आहे. ठेंबे ठेंबे तळी साठी हार म्हणायची हार म्हणायचं नाही. एक दिवस हा प्रत्येकाचा असतो. येणारच की फक्त प्रयत्न परवा आहे फक्त प्रयत्न करत राहायचं. बघू आज ना उद्या बैल आपला एखादा पळलच. सहनशीलता महत्वाची पाहिजे. आणि कुणाला म्हणजे शपथ सांगतो, म्हणजे कुणाजवळ आम्ही अशी म्हणजे हांजी केलेलीच नाही मुळात. मी तर केलेलं नाही. बैल द्या असं करा तसं करा खचून केल्या. म्हणजे आपलं रिक्वेस्ट केल्या की दादा मला एक मैदान बैल द्या, फेऱ्याला बैल द्या. म्हणजे एकदाच विचारले असं, म्हणजे सारखं असं दमवलेलं नाही की द्या की राव असं कधीच केलेलं नाही. कारण की शेवटी प्रत्येकाचं नंदीचं नियोजन झालेलं असते, फेऱ्याचं झालेलं असतं, मैदानात झालेलं असते. त्यांचं पण बरोबर आहे. द्या सोडून त्यासनी पण वाटतं की बाबून आपण एखाद्या नंदीबरोबर टॉपमध्ये पळावं, एखादं मैदान वाया जाऊ नये गरिबाच्या नंदीवर, बिनकामात घाटाला मार खाणार वगैरे वगैरे. ते पण आम्ही विचार करतो. मग एकच डोक्यात येतं की बाबांना जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपण मैदानात जाऊन असं करू शकतो तसं करू शकतो, म्हणून म्हटलं आपण आपलं रायबा शेट जेव्हा वाटेल तेव्हा मी मैदानात काढणार. त्यात काही विषयच नाही. म्हणजे आता मला वाटतं 1-2 महिन्यात दात लावलंच आणि दुसरा झाले तुम्हाला रायबाचं रूप दिसेलच. काही विषयच नाही. कारण की एवढा मी संयम ठेवला आहे. मग त्या संयमात मी काय तर थोडाफार अभ्यास केला आहे बऱ्यापैकी. दुसरा झाल्यावर कळलंच रायबा
काय करू शकते काय नाही. बरं नाहीच काय केलं डिरागला बाद झालं दावणीला तरी प्रयत्न चालू आहेत आपलं. बरोबर आहे ना पाटील. होय आता हे माझ्याबरोबर 24 तास असते. आता किती आपलं प्रयत्न किती चालू आहेत. प्रयत्न चालू प्रयत्नाला यश येणार 100%. आणि आपण शेती करतो. शेती करण्याची मजा आहे ती काय 10 लाखाचा 20 लाखाचा बैल आणून पळवण्यात काय मजा नाही. बरं यातून जग निर्माण करायचं. बरं आपण शेतीचं पण ते सोडून आपण शेती बघित काय बघतोय बैल बघ हा मग नुसती बैल जर बघत असतो बरं एखादा बिझनेस असता काय असता तर मग काय बाबून हा योग्य बैल सांभाळ चल. तेच की त्याच्यात मी बल्ली शेटला म्हणा असतं बल्ली शेट 20 लाखाला बैल देतोय बैल आमच्या मागे लागली देतो सांभाळा बैल पण आपल्याला नको आहे. नको नको बाबा आपण आता शून्यातून जे निर्माण करतोय ना, कारण की अनुभव बैल आली कसा घडवायचा ही शिकलो बाजार. नको नको अनुभव आली चांगला अनुभव आली ती म्हणजे वाईट पण अनुभव आलेला नाही द्या सोडून चांगला अनुभव आला म्हणजे शिकलो लवकर की बैल सांभाळा घेणं बरं सांभाळा घेतल्यावर ती कशा पद्धतीने सांभाळली पाहिजेत हे पण आहे. आणि पुढं काय काय अडचणी येत्या ती पण लवकर माणसांनी समजून घ्यावं. नाहीतर सांभाळायचं पण सुखाचं नाही. तुम्हाला वाटेल की बैल एखादा सांभाळायला दिला की आपलं असं म्हणजे खाद्य आपण पाणी आपल्या पद्धतीने हे करू शकतो ते करू शकतो. त्याला सकाळ व्यायाम दिला पाहिजे. परत कोणाला का कुणाचा अधिकार आहे का बोलायचा. परत विचार केला म्हणजे सुलताच्या मालकागत अमोल शेठ अनिल शेठ सतीश शेठ यांच्यागत 3 शेट आहे पण एकच बघतोय. ते म्हणते ते हा काय असेल ते आपलं हारला बाहेर गेला शेवट आला लोड नाही. म्हणजे मला एक सांगायचं आहे व्हिडिओ माध्यमातून म्हणजे बैलगाडी क्षेत्र दिसतंय तेवढं सोपं नाही. सोपं नाही लय घाण. आज पायरा झालं की उद्या म्हणजे 2 दिवस पायरा झाले की आदल्या दिवशी फोन येतो दादा असं झालंय तसं झालंय बैलचा आजारी पडला अचानक नियोजन झालं पाहुण्याचा वारला वगैरे 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 असं होतं चालू. हा ना बल्ली भाऊ बरोबर हा बल्ली भाऊ पटला बल्ली आज दिसला झालाय जरा पुढे फॅमिलीला तुझा चेहरा लय आवडतो. हे बघा आपला बल्ली भाऊ आता वाजलेत किती खरं सांगतो तुम्हाला आवडीचं आयुष्यपत अजून आण नाही. चला ये त्या बाजाला स्प्रे मारायचं मला चला पाहिजे. आणि हो कालच्या व्हिडिओत काय झालं म्हणजे गडबडीत व्हिडिओ सोडला बरं तुम्ही सांगितलं पण नाही की भाज्या साळा पळाला कसा पळाला फक्त तुम्ही मला भाज्याचा व्हिडिओ टाकणार नाही. म्हणजे मला असे कमेंट आले इंस्टाला पण आल्या फोन पण आले भरपूर भाज्या साळाच पळाला द्या सोडून फक्त भाज्या काय असेल ते रिअल आहे खरं सांगतो आपण. आता एवढ्या वर्ष झालं सांगतोय ह्यात काय सांगायचं अवघड आहे फक्त भाज्या जरा अजून खेळू पडतोय हे आपलं म्हणजे स्पष्ट आहे. म्हणून कालचा व्हिडिओ म्हणजे पळाला का पळाला चांगला फक्त खेळू पडत होता म्हणून तो काय व्हिडिओ टाकला असं बाहेर वगैरे गेलेला नाही काय नाही. परत तुम्हाला माहिती आहे म्हणजे फॅमिलीला की परत म्हणणार हो काय साळा पळणार नाही वगैरे त्यापेक्षा म्हटलं हे असलं ऐकण्यापेक्षा आपण व्हिडिओ जेव्हा साळा पळेल तेव्हाच व्हिडिओ भाज्याचा टाकणार त्यात काय विषय नाही. बरोबर आहे ना. आता हे आपले धनूने एक साथ दिले आपल्याला बरं का. होय काय असेल तरी रिअल म्हणजे एक खोटं बोललास का नाही तुला 10 खोटं बोलायला लागणार परत 10 खोटं बोललास की 100 खोटं बोलायला आणि 100 खोटं बोललास की ते म्हणतील का नाही पाण्यात टिंब केले की वर येत मग ते विषय आहे. त्यापेक्षा खोटं बोला ना काय असेल तेवढ्या परत नाही दडल्याला चुकत नाही एवढं आहे नक्की. काय 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 चुकल्याला दडत नाही हा आणि दडल्याला चुकत नाही नक्की आहे. बरोबर त्यामुळे आपण काय असं ते खरं सांगायचं. मग आज पळाला नाही पळाला आजपर्यंत मी ते सांगतोय सगळ्यांनी आमचा नंदी नाही पळत तर नाही पळत तुमचा पळतोय पळवा फक्त एवढं डोक्यात घ्या सगळ्यांनी आम्ही कुणाबरोबर ही बरोबरी करत नाही कारण की आमची आपल्या नंदीची एवढी ताकद नाही की कुणाबरोबर बरोबरी करायची आणि सगळ्यांनी नंदी टॉपला पळते आपलं 5005 फॅमिली सोडून बरं का समजणे वाले को इशारा कॉपी चलो चला तर आता शेवटचं वजन राहिले बल्ली शेटला म्हटलं आण बाबा रिक्वेस्ट केली एवढं शेवटचं एक वजन गेला आता आणायला आणि इथं जवळ बसलो बघा मी पिकअप जवळ आणि आपली सागवना झाडं इथे आणि ही तुमच्याबरोबर शेअर करायला लागलो कारण की ही नारळी झाड आहे का नाही बघा ही या नारळी झाडाला जवळजवळ मला वाटतं अंदाजी माझ्या अनुभवानुसार 60 ते 70 वर्ष झाली बघा ह्या नारळी झाडाला कारण की आज्याच्या काळापासूनच म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून नारळी झाड असं आहे हाय असंच नारळ पण आहे तर या नारळ झाडावर पण चढत नाही शक्यतो करून बघा नारळ बाग किती खाली पडलं तरच घ्यायचं. चला झालेलं आहे आता कुट्टा करायचा आणि आपल्या नंदीसाठी गव्हाण घेऊन यायचे. तर बल्लीभाऊ आलेले आहेत आणि बल्लीभाऊ लक्ष तो अचानक म्हटलं आयला कडून कोण गेलं तरी बघू शकताय तिथे झाडावर बसलेत. बल्लीभाऊ झाडावर कोण आहे बघ की बल्ल्या
जवळ जाऊया का जरा मला भ्याच वाटतं भुका लागलेत त्याला तो लागला खायला काय पण आपले पाहुणा आहेत पाहुणा आपले बजरंग बली नाही बाबा काय करत गेला एकटाच आहे आणि अकेला काशी म्हणजे माझ्यागत काम आहे कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही अखेला काशी गेला तिकडे अरे चलो आता वाहे तू गव्हाण आता कुट्टा करायचा तुम्ही आंघोळ बिंघोळ करून या मस्तपैकी तोवर मी माझ्या शेडत लावरतो